ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत संपूर्ण शिवमहापुराण आणि त्यामध्ये आधी आपण बघितला की सतीखंड. आजपासून आपण बघणार आहोत पार्वतीखंड. नक्की पार्वतीखंडामध्ये नक्की काय झालं, सती ही कशा प्रकारे पार्वती झाली, हे आपण सतीखंडामध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. सतीने आपल्या पिताश्रींच्या केलेल्या यज्ञात देहत्याग केल्यानंतर ती हिमालयाच्या कन्या म्हणून जन्मास आली. तिने खूप अशी कठोर तपश्चर्या करून शंकरांना प्राप्त करून घेतले. सतीपूर्वी शंकरांबरोबर हिमालयात क्रीडा करत होती. त्यावेळी हिमालयाची पत्नी मेना हिने तिला मुलगी मानलं आणि सतीने देहत्याग केला तेव्हा मेना देवाची आराधना ती करत होती. देहत्यागाच्या वेळी हिमालयाची कन्या व्हावी अशी इच्छा धरल्यामुळे मेनेची कन्या झाली आणि तिने पार्वती नाव धारण केले. तपश्चर्या करून शिवजींना पती म्हणून प्राप्त करून तिने घेतले. उत्तरेकडे हिमालय नावाचा विशाल असा पर्वत आहे. तो पर्वत अतिशय समृद्ध आहे. पूर्व व पश्चिमेला दोन्ही बाजूला समुद्र तेथे आहे. तो नाना प्रकारच्या रत्नांचा आगार देखील आहे. असंख्य वृक्ष, त्यावर वेगवेगळे पशुपक्षी, तसेच तिथे देवता, ऋषी, मुनी आणि सिद्ध राहतात. या पर्वत शंकरांना अतिशय असा प्रिय आहे आणि या पर्वतावर अनेक जणांनी तपश्चर्या देखील केली आहे आणि त्यांच्या तपश्चर्या देखील या सफल झाल्या आहेत. या हिमालयात अनेक प्रकारचे धातू देखील सापडतात आणि हा पर्वत अत्यंत रमणीय आणि शुभ असा मानला जातो. तेथे अनेक साधक हे सिद्ध झाले आहेत. भगवान विष्णूंचा तो एक अंश आहे. एके दिवशी काय होते की आपले कुळ वाढावे म्हणून हिमालयाने आपण विवाह करायला असे ठरवतात आणि तेव्हा सर्व देव पितरांकडे गेले आणि म्हणाले की हे पितरांनो, तुम्ही प्रसन्नतेने आमचे विचार ऐका. तुमची मेना नावाची मंगलदायक जी कन्या आहे ती पर्वतराज हिमालयास तुम्ही द्या, त्यामुळे तुमचे देखील कल्याण होईल. पितरांनी देवांचे विचार ऐकल्यानंतर ते मान्य केले आणि आपल्या कन्येला मिळालेल्या शापाचे स्मरण करून त्या विवाहाला त्यांनी संमती दिली. सर्व तयारी करून मेनेचा विवाह हा हिमालयाशी करून दिला गेला. विवाहास विष्णू, देवदेवता, ऋषीमुनी हे सर्व आले होते. सर्वांनी पितरांची आणि हिमालयाची मनोभावे स्तुती केली. सर्व समारंभात शिवाची देखील स्तुती केली. मेनेला घेऊन हिमालय आपल्या घरी जातात आणि मेनेची उत्पत्ती कशी झाली तर तिला मिळालेल्या शापाची कथा अशी आहे की दक्ष हा ब्रह्मदेवांचा पुत्र आहे आणि त्याला अनेक कन्या झाल्या. त्याने कश्यपादी मुनींशी त्याचे विवाह करून दिला. त्यांनी स्वतः कन्या पितरांना दिली. तिला मेना, धन्या व कलावती अशा 3 कन्या झाल्या. त्या पितरांच्या मानसकन्या होत्या. त्या श्रेष्ठ योगिनी, ज्ञानी व सर्वत्र संचार करणाऱ्या होत्या. त्यांना लोकमाता देखील म्हटले जायचे. त्यांचे स्मरण देखील फलप्राप्ती करून देते. एक दिवस त्या पितृकन्या श्वेतद्वीपात विष्णूंचे दर्शन घेण्यासाठी आल्या होत्या आणि त्यांनी श्रीहरींना वंदन केले. त्यावेळी सनादिक सिद्धिगण तिथे आलेले होते. त्यांनी श्रीहरींना वंदन केले. सनादिक आल्यावर सर्वजण उठून उभे राहिले, पण त्या तिघी भगिनी तेथेच बसल्या. त्यांनी मात्र नमस्कार केला नाही. सनादिकांनी त्या तिघी बहिणींना शाप दिला की पितरांच्या कन्या असून देखील तुम्ही आचारधर्म पाळत नाही, त्यामुळे तुम्हाला शाप हा मिळालाच पाहिजे आणि तुम्ही स्वर्गातून भूलोकी जाल असा त्यांना शाप दिला जातो. सनत कुमारांचा शाप ऐकल्यानंतर तिघी एकदम आश्चर्यचकित होतात. त्यांनी मुनीश्वरांना साष्टांग नमस्कार करतात आणि म्हणतात की आम्ही चुकलो, आम्हाला क्षमा करा. आमच्यावर तुम्ही प्रसन्न व्हा आणि पुन्हा स्वर्गप्राप्ती कशी होईल ते तुम्ही आम्हाला सांगतात. त्यावेळी सनत कुमार सांगतात की हिमालय पर्वत हा विष्णूचे अंशरूप आहे आणि मेना ही त्यांची पत्नी होईल. तिच्या पोटी पार्वती जन्माला येईल. दुसरी कन्या धन्या
जी जनकाची पत्नी होईल, हिच्या पोटी महालक्ष्मी सीतेच्या रूपाने जन्माला येईल. तिसरी कन्या ही द्वापार युगात ऋषभभान वैश्याची पत्नी होईल. हिला राधेची माता होण्याचे सौभाग्य लाभेल. पार्वतीच्या वरदानाने मेनेला त्याच देहाचे कैलासपद मिळेल. धनेला वैकुंठपद मिळेल, तर कलावती राधेसह जीवनमुक्त होऊन त्रैलोक्य जाईल. भूलोक प्राप्त झाल्यावर तुम्ही मनुष्याप्रमाणे व्यवहार कराल. विवाहानंतर तुम्हाला संतती देखील होईल. तुमच्या कन्येला सुयोग्य वर प्राप्त होईल. विष्णूच्या दर्शनाने तुमचा कार्यक्षम अतिशय उत्तम होईल. मेनेची कन्या पार्वती ही तपाने शंकरांची प्रिया होईल. धनेची कन्या सीता श्रीरामचंद्रांची पत्नी होईल, तर कुलावतीची कन्या राधा होऊन श्रीकृष्णाची सखीही होईल. जेव्हा विवाहानंतर हिमालय मेनेला घरी घेऊन येतात, त्यावेळी सगळीकडे आनंद उत्सव हा साजरा केला जातो आणि काही दिवसांनी विष्णू आदी देव आणि मुनी त्या हिमालयाच्या भेटीस येतात. त्यांना पाहून हिमालय त्यांचे अत्यंत आनंदाने स्वागत करतात, त्यांना नमस्कार करतात व अंतःकरणापासून त्यांचा आदर सत्कार देखील करतात. तुमच्यामुळे माझे जीवन सफल झाले आहे, असे हिमालय विष्णुदेवांना त्यांना सांगतात. त्यांचे बोलणे ऐकून देवांना आणि मुनींना अतिशय आनंद होतो आणि ते म्हणतात की हिमालया पूर्वी दक्षकन्या सतीच्या रूपाने प्रगट झाली, रुद्रदेवांची पत्नी होऊन राहिली. नंतर पित्याने अपमान केल्यामुळे तिने देहत्याग केला आणि परमपदाला पोहोचली. आता ती तुझ्या पत्नीच्या उदरी जन्म घेणार आहे आणि ती उपवर झाली की ती पुन्हा शंकरांना दे, त्यामुळे तुला सर्व देवता वश होतील. हे ऐकल्यानंतर हिमालय अतिशय आनंदित होतो. जगदंबा आपल्या घरी येणार ही वार्ता मेनाला सांगितली जाते. सर्वजण जगदंबेला शरण जातात, तिची स्तुती करू लागतात. हे सदाशिवप्रिये दुर्गे जगदंबे, आम्ही तुला नमस्कार करतो. तू परम कल्याणी आदिशक्ती आहे. तू संपूर्ण विश्वाला अंतर्बाह्य व्यापून आहेस. तू शुभकारक आहेस. तू स्थूलही आहे आणि सूक्ष्म देखील आहे. खरोखर तू सूर्याचा परम आश्रम आहेस. तूच श्रद्धा आहे, धृती आहेस आणि सर्व गोचर आहेस. तू सर्वांच्या प्रपंचाला प्रकाशित करणारी आहे. तू ब्राह्मणांपासून तृणांपर्यंत सर्वांचे पालन करणारी, तसेच तू सनातन आहे. अशा आदिदेवीला आम्ही सर्व नमस्कार करतो. तू वेदमाता गायत्री आहे, सावित्री आणि सरस्वती देखील आहे. तू धर्माचे स्वरूप आहे. तू सर्वसाक्षी सर्वेश्वरा आहेत. प्राणीमात्रांच्या ठिकाणची दया, शांती, क्षमा तूच आहेस. तू सर्वांच्या हृदयातील आनंद कमल विकसित करणारी आहे. तू पंचतत्वांचे साररूप आहे. तू देहसमूहाची शक्ती आहेस. विश्वाचे कल्याण व्हावे, सर्वांचे लालन पालन व्हावे, यासाठी देवी माता तू आमच्यावर प्रसन्न हो. सर्व देवांनी अशा प्रकारे स्तुती केल्यानंतर जगदंबा माता प्रसन्न होऊन त्यांच्यासमोर प्रगट होते आणि ती अनेक सूर्याप्रमाणे तेजस्वी, शिवलोकात वास्तव्य करणारी ती देवी सर्व गुण संपन्न अशी होती. ती निर्गुण निराकार असली तरी त्रिगुणाचे ऐश्वर्य धारण करणारी होती. साकार रूपाने प्रकट झालेली होती. ती त्रिदेवांची जननी होती. दृष्टांवर प्रहार करणारी म्हणून तिला चंडी म्हटले जाते. ती भक्तांची गौरव वाढवणारी आहे म्हणून तिला कल्याणकारी देखील म्हटले जाते. ती परम तेजाने प्रगट झाल्यामुळे देवांनाही ते तेज सहन होईना. तिने आपले तेज आवरून घेतले आणि नीच तेजाने तिने सर्व देवतांना दर्शन दिले. ऋषीगणांनी आणि देवदेवतांनी तिला नमस्कार केला आणि म्हणाले की तू हिमालयाची कन्या म्हणून अवतीर्ण हो. रुद्रदेवाची पत्नी होऊन त्यांचे विरह दुःख दूर कर. आम्हा सर्वांना तू सुखी कर. अशा तऱ्हेची विनंती करून विष्णू आदी सर्व देवतांनी जगदंबेला नमस्कार करतात. उमा त्यांच्या स्तुतीने प्रसन्न झाली होती. ती म्हणाली, हे श्रीहरी, मी आपणा सर्वांवर प्रसन्न झाले आहे. तुम्ही आपल्या स्थानी सुखाने राहा. मी योग्य वेळी हिमालय आणि मेना यांच्या कन्येच्या रूपाने अवतार घेईन. रुद्रदेवाची पत्नी व्हावे ही माझी सुप्त इच्छा आहे. दक्षाने माझ्या स्वामीचा अपमान केल्यामुळे यज्ञस्थळी जाऊन स्वत्यागाचा त्याग मी केला. तेव्हापासून माझे पती दुःखात आहे.
ते नेहमी माझी चिंता करतात. त्यांनी सतीच्या अस्थीची माळ गळ्यात घातली आहे, तरी देखील मन शांत झाले नाही. त्यांना नेहमी माझीच आठवण येते. माझा विरह सहन न झाल्याने ते सदैव फिरत असतात. वास्तविक शिव तर सर्व विकारांच्या पलीकडे आहेत, परंतु लोकांच्यासाठी ती त्यांची लीला आहेत. मनुष्याप्रमाणे ते वागतात, त्यांच्यासारखी विरहवाणी बोलतात. मी पृथ्वीवर अवतीर्ण व्हावे आणि त्यांनी माझे पाणी ग्रहण करावे, अशी त्यांची स्वतःची इच्छा आहे. ती मला मान्य देखील आहे. यासाठी मी अवतार घेऊन भक्ती व तप्पाने त्यांची प्रिया होणार आहे. तरी स्वस्थानी जाऊन शिवभजन तुम्ही करा, त्यांच्या कृपेने दुःख दूर होईल. मित्रांनो, या पुढील भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.